नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। 7 जून रोजी ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली होती। पुन्हा एकदा रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती। केवळ विनयभंग नाही तर नंतर या मुलीने ज्या वेळेस आरडाओरड केली त्यानंतर त्या मुलीला धावत्या रिक्षामधून फेकून देण्याचा प्रकार घडला होता। या संपूर्ण प्रकारानंतर संपूर्ण ठाणे शहर अक्षरशः सुन्न झालं होतं। लवकरात लवकर अशा प्रकारचे अश्लाघ्य प्रकार करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, त्यांना अटक व्हावी अशी प्रत्येक ठाणेकर नागरिकाची इच्छा होती। ठाणे पोलिसांनी देखील या गुन्ह्याचा तपास अतिशय युद्ध पातळीवर केला होता। विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासले होते, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्स यासाठी तयार करण्यात आल्या होत्या। मात्र तब्बल 5 ते 6 दिवस उलटून गेले तरी या संदर्भातले आरोपी पकडले जात नव्हते। त्यामुळे साहजिकच ठाणे पोलिसांवर दबाव वाढत होता। मात्र ठाणे पोलिसांची टीम या संदर्भात कार्यरत होती। या संदर्भातला तपास सुरू असताना पोलिसांना एक बातमी मिळाली होती। त्या बातमीनुसार एक इसम हा ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता आणि तो मिसिंग असल्याची कंप्लेंट पोलिसांना प्राप्त झाली होती। तो रिक्षाचालक असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली होती। हा संपूर्ण प्रकार ज्यावेळेस पोलिसांच्या समोर आला त्यानंतर त्या दिशेने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि त्यानंतर पोलीस अगदी परफेक्ट आरोपीपर्यंत पोहोचले। आता या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष लोखंडे आणि लहू लक्ष्मण घोगरे या दोघांना अटक करण्यात आली आहे। कल एक इन्फॉर्मेशन मिली थी कि एक आदमी है जो कि डाउटफुल है और वो फिलहाल थाना सिविल हॉस्पिटल में एडमिट है, वहाँ से डिस्चार्ज लेके भागने की तैयारी में है और उसके बारे में एक दूसरे पुलिस स्टेशन में, दूसरे जोन के दूसरे पुलिस स्टेशन में एक मिसिंग उसी दिन रजिस्टर हुई थी जिस दिन की ये घटना हुई थी, जिससे कि अपने को डाउट उस पर बढ़ा। तो हमारे लोगों ने उस पर ट्रैप लगाया और उस आदमी को जाके पकड़ा। वो डिस्चार्ज होके भागने की तैयारी में था। उससे पहले उस आदमी का नाम है संतोष नामदेव लोखंडे। वो बेसिकली ऑटो ड्राइवर है। उसकी उम्र 38 साल की है। वो लुईवाड़ी ठाणे का रहने वाला है। उसको जब हमने पकड़ा तो उसको फिरियादी ने पहचाना और उसने भी इस क्राइम की कबूली दी है। उसमें उससे पूछने पर जो सामने जो ऑटो चला रहा था उसका नाम है लहू लक्ष्मण घोगरे, उसको भी हमने इस केस में सह आरोपी बनाया है। ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये दुचाकीसाठी पार्किंग असावी अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती। अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे आणि आता ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये तब्बल 2000 गाड्या दुचाकी गाड्या लागतील अशा प्रकारचे वाहनतळ या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आहे। या माध्यमातून ठाणेकर नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचं खासदार श्री राजन विचारे यांनी स्पष्ट केलं। हे 2000 गाड्यांसाठी टू व्हीलर पार्किंगचा हा प्रस्ताव होता। आता लोकांची मागणी लक्षात घेता, कारण आज संबंध स्टेशन परिसरामध्ये टू व्हीलर पार्किंग इथलं हे पार्किंग नसल्या कारणाने होतं आहे आणि म्हणून तातडीने ग्राउंड फ्लोअर आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि फर्स्ट फ्लोअरचं पण काम सुरू होणं। गेल्या वर्षीच मला वाटतं गेल्या पावसाळ्यामध्ये ह्याचा कामाचा सुरुवात झालं आणि आता जो वरचा फेस आहे तो एक 6 महिन्यामध्ये पूर्ण होऊन परत दुसऱ्या ज्या 1000 गाड्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे उपलब्ध होणार आहे। या पार्किंगच्या ह्याच्यामध्ये नॉमिनल रेट ठेवलेले आहेत 5 रुपये, मला वाटतं ठेवले 5 रुपयापासून ते डायरेक्ट 100 रुपयापर्यंत जसजसे तास वाढत जाईल, म्हणजे एका तासाचे 10 रुपये अशा पद्धतीने जेवढे तास तुमचे वाढत जातील त्याप्रमाणे हे पार्किंगचे शुल्क हे करून घेणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी आपण प्रयत्नशील होतो असा दावा आमदार श्री संजय केळकर यांनी देखील केला आहे। या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना चांगली सोय होणार आहे। त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल आणि ठाणेकर नागरिकांना पार्किंगची सोय उपलब्ध होईल असा विश्वास आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे। या ठाणे शहरामध्ये जवळजवळ 9 ते 10 लाख कम्युटर जे आहेत ते रोज प्रवास करतात मध्य रेल्वे आणि त्याच्यामुळे पार्किंगची टू व्हीलर पार्किंगची इतकी गरज होती गेल्या अनेक वर्षापासून आणि आज मला सांगायला आनंद होतो आहे की आजपासून हे पार्किंग सुरू झालं आहे। या पार्किंगमध्ये 1000 टू व्हीलर ठेवण्याची व्यवस्था आहे आणि त्यांच्या प्रक्रियेप्रमाणे
20 रुपये, 30 रुपये, 10 रुपये असे विविध दरामध्ये या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात. ठाणेकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे याच्या. भविष्य काळात देखील अनेक प्रकारचे प्रकल्प ठाणे रेल्वे स्थानक परिसरात येत आहेत. ठाणे रेल्वे स्थानक अधिकाधिक सक्षम करण्यासाठी 300 कोटी रुपयांची निविदा लवकरच निघणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. पण ठाणे स्टेशनचं जवळजवळ 300 कोटीचं निविदासुद्धा ही निघालेली आहे. या नवीन स्टेशन सुधारणा याच्यामध्ये ठाणे स्टेशन हे अद्ययावत बनवण्याचं काम आता सुरू आहे. मला वाटतं टेंडर प्रोसेस सुरू आहे आणि येत्या काही दिवसामध्ये याचासुद्धा शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर मेंटल आणि ठाणा स्टेशनच्यामध्ये म्हणजे मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान मेंटल हॉस्पिटलजवळ ही सुद्धा संबंध त्याची मंजुरी आपल्याला मिळालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये ठाणे शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत हे सुद्धा हे जे ॲग्रीमेंट साईन होऊन यासुद्धा कामाला येत्या काही दिवसामध्ये सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार नाही. तसंच नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला 10,000 रुपये खरीप पिकासाठी ॲडव्हान्स दिला जाणार आहे. भविष्यात त्यांना कर्ज दिल्यानंतर कर्जातून सदरचं ॲडव्हान्स कापण्यात येईल अशी माहिती काल कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे. काल राज्याचे कृषी मंत्री श्री पांडुरंग फुंडकर ठाणे शहरात खरीप हंगामा आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळेस ते बोलत होते. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाचे यंदा 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या संदर्भातल्या बैठकीमध्ये श्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते. या बैठकीच्या माध्यमातून सरकारच्या वतीने भविष्यात उन्नत शेती, समृद्ध शेती याबाबत सदरच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच खरीप हंगामाचा आढावा देखील या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याचप्रमाणे कोकण विभागातील फळबागा तसंच भाताच्या पिकाबरोबरच नव्याने सुरू झालेल्या शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतानाच यांत्रिकीकरणाकडे भर दिला जाईल असं देखील पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं. नाही, कर्जमाफीची गोष्ट झाली त्या पद्धतीने ज्या स्टेप ठरलेल्या आहेत कर्जमाफीच्या त्या पद्धतीनं कर्जमाफी होणार आहे. बँकांचं जे त्या दिवशी जाहीर झालं होतं की अल्पभूधारक शेतकऱ्याचं जे कर्ज आहे थकीत त्याला नव्यानं कर्ज जे मिळणार नाही, त्यामुळे त्याचं थकीत कर्ज आजच नील झालेलं आहे अशी घोषणा शासनानं केली. फक्त बँकांशी चर्चा करून त्याला नव्यानं कर्ज देण्यासाठी जो एक 5-7 दिवसाचा वेळ लागणार आहे त्यासाठी शेतकऱ्याला 10,000 रुपये ॲडव्हान्स देण्याचा सरकारनं निर्णय केलेला आहे. जो शेतकरी बँकेत जाईल अर्ज करेल त्याला 10,000 रुपये आपल्या खरीप पेरणीसाठी प्रत्येक बँक ॲडव्हान्स म्हणून देईल आणि पुढे मग कर्ज मंजूर झाल्यावर त्याच्या कर्जातून त्याची कपात केली जाईल. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है.
बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. केरळ येथे झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयावर कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात भारतीय मजदूर संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली. तसंच मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केरळ येथील भारतीय मजदूर संघाच्या कोझिकड येथे तसंच चेरितल तहसील कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून तोडफोड केली होती. याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शनं करण्यात आल्याचं यावेळेस रवींद्र देशपांडे यांनी सांगितलं. CPIM कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी यांनी केरळातल्या भारतीय मजदूर संघाच्या कोझिकोडे जिल्ह्यातल्या चेतराळा तालुक्यातील कार्यालयावर हल्ला करून ते कार्यालय उद्ध्वस्त केलं. संपूर्ण कोझिकोडे जिल्ह्यातल्या ज्या रस्त्यांवर भारतीय मजदूर संघाचे झेंडे लावलेले होते ते सर्व झेंडे उद्ध्वस्त करून जाळून टाकले. केरळमधल्या राज्यामध्ये जसं प्रत्येक राज्याच्या सरकारमध्ये कामगार विषयक वेगवेगळ्या समित्या असतात, त्या समित्यांमध्ये भारतीय मजदूर संघाचे जे कामगार प्रतिनिधी होते ते सर्व कामगार प्रतिनिधींना हकलून दिलं. त्यातनं या सर्व गोष्टींचा CPIM पुरस्कृत मार्क्सवादाचा हा जो दहशतवादी कार्यक्रम केरळमध्ये चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज देशभरामध्ये देशातल्या सर्व ठिकाणी भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी निषेध धरणा आंदोलन करतायत. जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल यासारख्या गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एकात्मिक वृक्ष लागवड योजना आखण्यात आली आहे. यंदा देखील ही वृक्ष लागवड योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली जाईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. वित्तमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने 50 कोटी वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. 1 जुलै 2016 रोजी विविध शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून 2,82,00,000 वृक्ष लागवड महाराष्ट्रामध्ये करण्यात आली. ठाणे जिल्ह्याला 11,05,000चं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात ठाणे जिल्ह्यामध्ये 12,53,000 रोपांची लागवड करण्यात आली. त्यापैकी 11,25,807 वृक्ष आजही जिवंत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यंदा देखील अत्यंत उत्साहाने हा संपूर्ण प्रकल्प राबवला जाईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 2017, 18 आणि 19 या 3 वर्षामध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये एकूण साधारणतः 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800
222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. कोपरी परिसरामध्ये शासकीय वसाहत आहे. या ठिकाणी शासकीय अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी राहतात. एरवी शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावाने नागरिक बोटं मोडत असतात. मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांचीच कामं होत नसल्याचं एक उदाहरण समोर आलं आहे. काल कोपरी परिसरातील 12 बंगला येथील कृष्णा कोयना या इमारतीच्या दारातच एक झाड पडलं. हे झाड पडल्यानंतर जवळपास 2 ते 3 वाहनांचं नुकसान झालं आणि त्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्यांचा बांध फुटला आणि नागरिकांनी आपल्या समस्या माध्यमांसमोर अक्षरशः मांडल्या. या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या आहेत, मात्र त्याकडे ना सार्वजनिक बांधकाम खातं लक्ष देतं ना ठाणे महानगरपालिका लक्ष देते. त्यामुळे या ठिकाणचं जगणं अत्यंत मुश्किल झालं असल्याचा दावा या ठिकाणच्या नागरिकांनी केला आहे. अनेक विविध प्रकारच्या समस्या या ठिकाणी आहेत. नाल्यांच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, इतरही अनेक समस्या आहेत. या सगळ्या समस्यांचा पाढाच या नागरिकांनी यावेळेस वाचला. आम्ही बऱ्याच अशा प्रश्नांना आता हल्ली सामोरे जातो आहोत. आमच्या आरोग्याचा प्रश्न असेल, सांडपाण्याचा प्रश्न असेल, स्लॅबच्या दुरुस्तीचा प्रश्न असेल, या सगळ्या नाला दुरुस्तीचा प्रश्न असेल, गटारीचा असेल, कचरा, त्यानंतर आमच्या बिल्डिंगचं गेट, सेफ्टी गेट, या सगळ्याचे प्रश्न आमचे पेंडिंग. आम्ही वारंवार संबंधित डिपार्टमेंटकडे तक्रारी करून त्या तक्रारींची एक फाईल आमच्याकडे आहे देऊन सुद्धा सरकार PWD आम्हाला सांगतं की आमच्याकडे फंड नाही. आमच्या पगारातनं दर महिन्याला इमाने ईदबारे जर मेंटेनन्स कापला जात असेल तर आम्हाला त्या मेंटेनन्सच्या अगेन्स्ट सुविधा का मिळू नये? सामान्य नागरिकांना सगळे डिपार्टमेंट एकमेकांवर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न करतात. PWD म्हणतात ते TMCच्या अंडर येतं, TMC म्हणतं PWDने ते तक्रार केल्याशिवाय आम्ही त्याला हात लावू शकत नाही. म्हणजे हा नागरिकांच्या जीवाशी शुद्ध खेळ चाललेला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोषी ऑटो रिक्षा चालकांच्या विरुद्ध विशेष तपासणी मोहीम संपूर्ण शहरामध्ये राबवण्यात येत आहे. 260 ऑटो रिक्षा या संदर्भात जप्त करण्यात आल्या आहेत. या मोहिमेसाठी 5 वायुवेग पथकं निर्माण करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात 3 मोटर वाहन निरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. आत्तापर्यंत सुमारे 5 ते 6 हजार ऑटो रिक्षाची तपासणी करण्यात आली असून 336 दोषी ऑटो रिक्षा चालकांना प्रतिवेदन देऊन केसेस करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या रिक्षा साकेत मैदान आणि मर्फी RTO कार्यालय येथे ठेवण्यात आल्या आहेत. दोषी रिक्षांमध्ये प्रामुख्याने चालकांकडे बिल्ला नसणं, गणवेश परिधान नसणं, चालकाशेजारी प्रवासी बसवणं, अवैध कागदपत्र असणं, रिक्षाला साईड एंट्री बार नसणं इत्यादी गुन्ह्यांखाली ही वाहनं जप्त करण्यात आली असल्याची माहिती RTOच्या विभागाने देण्यात आली आहे. ज्या परवानग्याधारकांनी त्यांची रिक्षा बिल्ला लायसन नसलेल्या चालकांकडे चालवण्यासाठी दिले आहेत आणि तपासणी अंतर्गत जप्त करण्यात आलेले आहेत, अशा परवानाधारकावर मोटर वाहन न्यायालयात खटले दाखल करण्यात येत आहे. तसंच या रिक्षाचा परवाना किमान 1 महिन्यांकरता निलंबित करण्यात आला आहे. नोंदणी रद्द असलेल्या परंतु रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत असल्याचं आढळून आल्यास अशा चालकांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.